नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्य सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही वायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आलाय की E20 पेट्रोलचा वापर कराल तर विम्याला मुकाल. होय, असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. पण खरंच E20 पेट्रोलमुळे विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल. गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? भारतात पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण आता वाढतंय. त्यातच आता मोठा दावा करण्यात आलाय. E20 इंधन वापरलं तर विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार नसल्याचा दावा केलाय. E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. सरकार हे मिश्रण आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय. आता E20 इंधनामुळे विम्याचा दावा नाकारला जातो. पण या दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. गाडीमध्ये E20 इंधन वापरल्याबद्दल विमा कंपन्या दावे नाकारू शकतात. गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई मिळणार नाही. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे. आता गाड्यांमध्ये E20 इंधन वापरलं जातंय. त्यातच आता जुन्या गाड्यांचं नुकसान झाल्यास भरपाई मिळणार नाही. त्यामुळे खरंच या मेसेजमधील दाव्यात तथ्य आहे का? गाडीचं नुकसान झाल्यास इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांकडे गाड्या आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती इन्शुरन्स कंपनी आणि सरकारकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली असता सरकारकडून काय माहिती मिळाली पाहूया. E20 इंधनाचा वापर केल्यास वाहन विमा पॉलिसी पूर्णपणे वैध ठरते. E20 इंधन वापरल्यामुळे भरपाई मिळणार नाही, हा दावा खोटा आहे. वाहनांसाठी आधी जो नियम होता तोच लागू राहील. E20 इंधनामुळे विम्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सध्या E20 इंधनामुळे गाड्या खराब होतात अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे. आता हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे गाड्यांचं झालेलं नुकसान विमा कंपन्या देणार का, याबाबत शंका असल्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यामुळे आमच्या पडताळणीत E20 इंधन वापरल्यास विम्याचा लाभ मिळणार नसल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. रिपोर्ट साम TV न्यूज. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.